सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागानं बुलडोझर फिरवलाय। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। वनविभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे आता वनविभागानं ही कारवाई केली आहे। याआधी वनविभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर मी आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। खोक्या भोसलेवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागानं धाड टाकली होती। त्यावेळी धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वनविभागाला आढळल्या। प्राण्यांचं मांस देखील पोलिसांना आढळलं। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवेट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केलाय। तसंच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळे वनविभागानं खोक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। खोक्यावर आता आणखी कोणती कारवाई होते याकडेच लक्ष लागलंय।